नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर सगळं आवरलं काम म्हणजे पोरींचं आवरलं, स्वयंपाक डबा वगैरे त्यांच्या विण्या बांधणं हे करणं. आणि आता चालले शाळेत है ना. अनुष्का चिऊ चालली शाळेत. चला तर बाय. जा आता काय झालं असू द्या. चालली चिवा शाळेत. घाल अनुष्का चप्पल, घे सायकल ही. आता कपडे हो का, अजून कपडे धुवायची पडलेली इथं. भांडी झालेली इथं, कपडे धुवायची. चला बाय. वही आणली ना अनुष्कान तुझी? आणली. हा आणि इकडे ह्यांचं चाललंय चहा प्यायचं. एवढं वाग तिकडे तोंड झाले कशा आहे वाटा नाही. तुझे पैसे हरवलेत. कुठे टाकलं? कसले पैसे हरवले? तिने वर जाऊन वरनं फेकलं खाली, आणि ते आता गावा नाहीतच. होय, वर कुठं फेकलं? तिला दिलेत की दुसरं. जा चल, राखले का बघ. दिलं बाबा तुला पैसे? चाललाय ह्यांचं चहा प्यायचं चाललाय. चुलीवर चहा केला ह्यांनी बहुतेक मस्त. घ्यायला आम्ही चुलीवर चहा केला मस्त, आणि चाललाय चहा प्यायचं. नको मला. थोडा तर हो नको चुलीवला पी. नको. हा एवढा पी. तुझ्या नशिबात असतं त्यालाच मिळतं, असं कोणाला नाही मिळत. हो का? अंधारात दिसते काय झालंय. चालत नाही पण बावशी शिवर दिसलं नाही कोण. कोण जोडायचं? तुम्ही सगळा कारभार केला इकडनं तिकडं वायरी. म्हणजे वायर कुणी आणली? घेतल्या वायरी म्हणून तुम्ही जोडल्या. वायर कुणी आणली? भांडा तुम्ही भांडा. आणली ना, गाजावली ती तुम्ही आणली ती. ए जावा पटकन. हा बोला की. काय बोला की? काय पोरीला म्हणते मी. काय म्हण? काही नाही. म्हणते किती तारीख आहे? तारीख आज वय. तर असू द्या, ह्यांना जेवायला आज द्यायचे. 5 तारीख आहे. चला 6. 5 आहे. बाय बाय. बाय बाय. आज काय आहे का 5 तारखेचं? नमस्कार. तर चाललंय जेवण. आज उपवास आहे ह्यांना आमचा. सोमवार आहे ना, श्रावणी सोमवार आहे. किती समोर धरायचं? 4 का महिनाभर धरता? काय मित्रांनो, उपास धरणं पण गरजेचं असतं. देवासाठी उपाशी राहणं पण गरजेचं असतं. आणि मी उपास धरलाय मित्रांनो. मी ठरवलंय 4 सोमवार नाही, असं जर असेल उपास धरायचा असेल तर मी रोज डेली धरू शकतो. तसं काय? उपास आहे मला, तर मस्त मस्त उपास आहे. तर कुणी कुणी लागला नक्की कमेंट करून सांगा. तसं आहे, भूक लागली, उशीर झाला, आता म्हणलं ही म्हणली केलंय फराळ खा आणि जा. तर उपास नव्हता मला, पण केलंय फराळ तर म्हणलं आजचे दिवस उपाशी राहतो. त्यात काय अर्थ आहे? आता खाल्लं संध्याकाळी जेवतात का? हा हा मग उपास श्रावणी सोमवार. मग मला उपास आहे फिक्स. मी काय रोज म्हणलं तरी धराय बसलो मी. तेवढं आहे. रोज ती श्रावणी धरतात. मग अख्खा श्रावण महिना अख्खा धरायचा. किती दिवस? अख्खा महिना म्हणा. म्हणजे 30 दिवस का 25? श्रावण महिना अख्खा. आता आमोशाला लागला तर मला वाटतं पुढच्या आमोशाला संपता, असं काहीतरी असतं. काय एक टाइमच जेवायचं असतं त्याला, 3 टाइम नसतं जेवायचं. म्हणजे एक टाइम म्हणजे एकदाच दिवसातून 24 तासात एकदाच. आणि ती पण फिक्स कुठला तरी एक टाइम ठेवायचं, संध्याकाळी किंवा सकाळचं. आता सकाळचं जेवलं ना, उद्या सकाळच जेवायचं असं. तर माझा फक्त सोमवारी उपास राहील. का माघारी का? नाही गे. काम नसतं करायचं, कष्टाचं काम नसतं तर मी उपास धरला असता. धरला असता. पण कष्टाचं काम आहे, भूक ही लागते. शनी उचल, आपण बंगल्यावर जा, खाली कौलावर चढ, इकडं चढ, ठोकाठोकीचं काम आहे, मेहनतीचं काम आहे. शरीराला शेवटी थकवा येतो आणि खावं लागतं. खावं लागतं. माझ्यासारख्याला तरी कमीत कमी 80 किलोच्या माणसाला, 85 किलोच्या माणसाला खाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझा उपास नाही, मी धरू शकत नाही. आता गटात असतो हा, नवरात्र नसतं 9 दिवस. चप्पल सुद्धा घालत नाही आपण, क्लिअर कट. बरं असं द्या. हा आता तुमचं ती दाढी कठीण राहिलं बरं का महिनाभर. आता करायचं नाही तुम्हाला दाढी कठीण महिनाभर. हा, ती मी महाराज होऊ शकतो, बुवा होऊ शकतो महिनाभर.
त्याच्याशी काय मला ही नाही कारण तुमच्या कधी जीवाऊच येत नाही तरी हा, त्याशी काय नाही, फक्त म्हणून दादा दाढी का केली नाही. शेवटी कसं राहिलो ते राहिलो, आता लक्षात नाही. काल मच्छी खायचं होतं लक्षात, काल गेलो खाऊन आलो, आता महिनाभर अजिबात नाही काय. राम 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 राम. कशाला नाव घेता, हा उपास आहे ना तुम्हाला. सांगतोय आतापासून उपास सुटला मला. ही काय आता नॉनव्हेज खायचं बंद महिनाभर अजिबात नाही. महिना कसं आता लगे गणपती येतात, आता नाही दिवाळीपर्यंत. म्हणजे गणपती अजिबात जमत नाही, घाटात अजिबात जमत नाही, श्रावण महिन्यात अजिबात जमत नाही. म्हणजे ही पाळायलाच लागतं आपल्याला. त्याच्यामुळे दिवाळीपर्यंत आता काही ही विषयच नाही. 2 किलो मच्छी घेतलेली 300 रुपये किलो असते बरं का. बनवून बिनून तुम्ही लई विचारत होतं, कमी देत होत्या. 300 रुपये केजी असते. तर असू द्या, काल लई जणांच्या कमेंट आल्या कशी असते ते सांगणं गरजेचं होतं. तर झालं चहा. आता चहा मांडू का एकदा. हा म्हणजे एकदा चहा मांड. बरं, चहा देते करून, म्हणजे मला परत माझं काम करायला. तर असं द्या, तुम्ही माणसा सारखा दरवाजा फिरवते. मला दरवाजाचा आवडलाय खूप. लय सिम्पल झालाय आणि दिसायला पण लय छान दिसतोय. म्हणजे असं छान सोबर दिसतोय मस्त. म्हणजे आम्ही बघून का करून बिरून आमचं काय नाव निशाणच नाही. छान केलाय. त्या दरवाजाला आवाज मिस्त्रींनी दरवाजा छान केलाय. म्हणजे मिस्त्रींचं कामच मला लय आवडलं की लय शांततेत, लय शांत. हे म्हणलं का नाही हा मिस्त्री मारा इथं 2 खेळ. नाही संदीप शेठ तसं नाही. आपलं काम जिथली तिथंच करावं लागतं. एम म्हणायची म्हणा दरवाजा काढायचा होता, हे म्हणायचं घासावरतीच रंधा मारायचा होता. का म्हणायचं, हे म्हणायचं देऊ ग्राइंडर मारून तुम्हाला लगेच. ह्यांचं काम कसं लोखंडाचं असतं, त्याच्यामुळे असं हातोडीने 1-2 ठोकं मारलं की होऊन जातं. तसं ह्यांना वाटायचं लाकडाचं बी तसं होऊन जाईल काय. हे स्टीलचा ग्लास आहे. हां मी यशचा वेल्डर आहे, स्टीलचा वेल्डर. फिनिशिंग मला 0 मध्येच लागतं. मी MM मध्ये काम करणार आहे, त्यांचं ह्याच्यात असतं दोरीत. त्यांचं दोरीत काम आहे आणि माझं MM मध्ये काम आहे. दोरीपेक्षा MM महत्वाचा असतो, लक्षात ठेव. MM मध्ये केसा एवढं सुद्धा आमच्या कामात जमत नाही. बरोबर आहे. हा, लाता मारून घरी लावते यशस मध्ये. यशसचा सांगतोय मी, लोखंडाचं नाही. पत्रकार लोक आले की नंतर ह्या गोष्टी बोलू. चक्कर जाते त्यांच्याकडे. बरं असं द्या, मस्त वाटतंय. एकदा बघून घ्या तुम्ही दरवाजा. आणि हे हँडल वगैरे आहे का नाही, हँडड्रॉप वगैरे, हे पितळामधून अँटिकमध्ये आणलं आहे. त्याच्यामुळं हे दरवाजाला जरा छानच मॅच झालं आहे, मस्त झालं. का असा दरवाजा आहे. त्या मिस्त्रींचा नंबर कोणाला पाहिजे असेल इथं जवळपास तर दिला जाईल. फर्निचरची ह्याची कामं ती करतात इथं छानपैकी. कसा बनवला आहे, चौकट वगैरे त्यांनी घरीच बनवली, म्हणजे डायरेक्ट फिट इथंच बनवली. असं केलं मस्तमध्ये. असं द्या, ह्यांना जायचे. चहा बनवते एकदा. बाय सगळ्यांना. दूध तापाय टाकले. बाय सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि एक कमेंट जरूर करा. आहे का नाही, कमेंट करायचा हक्क आहे तुम्हाला. आणि उपवासवाल्या माणसांचं चाललंय खायचं. संध्याकाळी काय मेनू बनवू? काय पण बनवता आता. कसं दिवसभर उपाशी आहे आम्ही. 1 केळ खाल्ले आणि एवढे फराळ खाल्ले. ह्याच्यावर येईल माझा आता. ह्याच्यावर संध्याकाळी आता उपास धरला. 1 केळी 1 भाकरीसारखी असते. असं असतं. पण माझी तब्येत बघ, मी बघ. तुमच्या कॅलरीज जरा जास्त खाया मागतात. खोटं बोलत ना मित्रांनो. माझं सगळं गालपेन सगळं आत गेलेत. अयो. आणि म्हणजे वजन कमी होत चाललंय. मी 80 केजी 89 किलो होतं, 81 किलो आलंय. म्हणजे 8-9 किलो कसं काय कमी झालं ते माझ्या मला अजून 70 पाहिजे तुमचं. 65च्या आसपास पाहिजे. माझं वजन कमी होत चाललंय. मला खूप टेन्शन येतं. का? कशामुळे होतं कमी तेच कळणार मला. वजन कमी होतं पण टेन्शन येते का? चांगली गोष्ट आहे की उलट. तसं नाही न काय करता. हा, व्हाय नाही पाहिजे असं एकाकी. जे काय की नाही होत आहे. काय खोटं बोलता, आम्हाला हाय एवढं दिसतात आहे. माझं गालात गेलेत. मला लगेच कळत असं दाबलं की माझं बडकड लागायला लागलं.
कुठं पण दिसायला लागले. हो का बसा. काय बी नका बोलू. तर असं ते चांगलं आहे, चहा. तुमच्यासाठी चांगलं आहे, तुम्ही वजन कमी करताय. बाय सगळ्यांना. बरं बाय सगळ्यांना ह्या गोष्टीवर आणि मी कसा वाटतोय ती पण सांगा. शर्ट कसा दिसतोय कोणाला तरी लय आवडतो. तुमचा आवडतं शर्ट आहे. एक दुह्या टाकला तर दुसरा घातलाय. हा असं नाही का. 2-3 शर्ट आणून ठेवले सेम. कोणाला आवडताय तिने सांगितलं. कोणाला आवडते सांगा की. मला तुम्हाला नाही आवडत. मला- कोणाला आवडते सांगा. बरं असं द्या. गेल्या पोरी. चला जरा काचाचं काम आहे आपलं ते करून येतो. काच चॉईस करून येतो. हा कसलं फ्रेंच डोअर ना. फ्रेंच डोअर बनवतात. काचाचं नियोजन करायचंय वरचं ते चॉईस करून यायचे. फ्रेम ब्रेम सगळी तोडतात. आपली फिक्स काच गुरुवारी बसतीये. गुरुवारी गुरुवारी येईल ना. व्हिडिओ. उद्या किंवा परवा सांगितलंय त्यांनी. आज जरा त्यांनी दुकानावर बोलवलं. काच चॉईस करा म्हटलं तुमच्या ह्याने किती निवडायचे काय. मग स्वतः जाऊन येण्यात पण गरजेचं आहे. आणि मग तिथलं काम झाल्यानंतर थोडंसं कलरवाल्याकडे जायचं. कलर अल्टिमा कंपनीचा कलर चॉईस करतोय मी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कलरचं एक पट्टा उडून धावणार आहे. मग तुम्ही सांगायचं की कलर कोणता दे, कोणत्या रूममध्ये कसा दे. मी विचारणार सगळ्यांना कमेंटद्वारे सांगायचं. ह्याच्यावरती वेगळा व्हिडिओ येईल मित्रांनो. तर बा सगळ्यांना ह्या गोष्टीवर मी चहा पितो. बरं आता पुट्टी भरून कलर पण द्या चालू करायचं. आणि लाईटीचे वायर वगैरे वडलेली इथं. मग ते बोर्ड वगैरे लावून घ्यायचं. आतलं काम फिनिश. तरी पण फर्निचरचं राहतंय. 2 बेड, 2 कपाट, 1 सोफा एवढं काम राहते. पण ते काम 2-3 महिन्याशिवाय नाही होणार. कारण आता बजेट संपलं. आता कामाचं बघावं लागेल आहे ना. कामाचं बघावं लागेल 2-3 महिने काम. आणि मग परत फर्निचरचं काम. किचनमधलं लॅपटॉप वगैरे हे ते सगळं. बाय सगळ्यांना.